वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स काढण्यासाठी आरटीओ मध्ये जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. मात्र आता आरटीओ मध्ये न जाता प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे. त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता दिली जाणार आहे. नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत. तर रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले हे नवीन नियम 1 जून 2024 पासून लागू होणार आहेत. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले आहेत. पाहणार आहोत सविस्तर. येत्या 1 जून पासून लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ मध्ये न जाता तुम्ही घेत असलेल्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थांमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देऊन लायसन्स मिळवू शकता. यासाठी ठराविक संस्थांना रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं मान्यता दिलेली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नवीन नियम काय आहेत पाहणार आहोत. ड्रायव्हिंग करणारा प्रशिक्षक हा किमान 12वी उत्तीर्ण असला पाहिजे. ड्रायव्हिंग करत असलेल्या प्रशिक्षकाला 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. हलक्या वाहनांसाठी 4 आठवडे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, तर अवजड वाहनांसाठी 6 आठवडे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लायसन्स काढण्यासाठी लागणारा प्रक्रिया काळ कमी करण्यात आलेला आहे. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी किती शुल्क लागणार हे पाहणार आहोत. लर्निंग लायसन्स काढण्यासाठी 150 रुपये, लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क 50 रुपये, ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क 300 रुपये, तर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी 200 रुपये शुल्क आकारला जाणार आहे. लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी 200 रुपये, तर दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स काढण्यासाठी 500 रुपये आकारले जाणार आहेत. तसंच प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरवण्यात येणार आहे. वाहन चालक अल्पवयीन आढळला तर 25,000चा दंड ठोठावला जाणार आहे. त्याला 25व्या वर्षापर्यंत लायसन्स दिलं जाणार नाहीये. तसंच वाहन मालकांची नोंदणी रद्द केली जाईल. लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्र लागणार आहेत. दरम्यान कागदपत्रांसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी आणि ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र आरटीओ कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे.